केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. सो आपण केलं नाही तर आपल्याला मिळत नाही आणि केलेलं काही फुकट जात नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे. एका प्राणी तो देव जो बनवला आहे सगळ्या प्राणीमध्ये ती शक्ती आहे. ते शक्ती आपण फाइंड आउट करायला. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे. काम करीत जा, हात मारीत जा, मदत तयार आहे. हे सांगून मी आज सगळ्यांना धन्यवाद करतो आणि इकडे बोलवल्याबद्दल कमिटीबद्दल आणि सगळ्यांना गेस्ट बद्दल मी धन्यवाद म्हणून थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. माझा सगळ्यात फर्स्ट शुभेच्छा आणि नमस्कार. माझ्यासोबत आलेले इथे चीफ आलेले MP साहेब, नागी साहेब आणि MLA साहेब, करेन साहेब आणि माझ्यासोबत असलेले SP कांतीलाल पाटील, श्यामनाईक साहेब, सुगुणा मॅडम आणि सगळ्या तिथे उपस्थित कमिटीचे केशव साहेब आणि मामन साहेब, सगळ्यांना आणि उपस्थित असलेले अधिकार, सगळे ऑफिशियल, सगळ्यांना माझा नमस्कार. सो आता ते बोलले की तेलुगू मिक्स मराठी मिक्स असं होतं. ऍक्च्युअली माझंही आता तसंच झालं. मी लास्ट टाइम आलेलो आणि हे टाइम तिथे सगळं फिरून मी येतो. मला ते बाबाचा तिथे आल्यावर एक जो शांती असतो ते आताच म्हटलं तुम्ही शांतीने बसलेले नाही म्हणून मी फर्स्ट तेच सांगणार होतो की तुम्ही एवढा वेळ शांतीने बसला. सो मला ते सगळ्यांचा आभार मानतो. कारण आम्ही यायच्या पहिल्यापासून तुम्ही इथे बसून आहे आणि ऐकत आहे. सो सगळ्यांना आणि फार आभार. तिथेच मी फिरत होतो, फोटो सगळं बाबांचे पहिल्याचे पहिला फोटो फिरत होतो. ते चमत्कार किती फोटो मध्ये कोणी त्यांना भेटले असेल तर ते चमत्कार तुम्ही लाईव्ह बघितला असेल. आता आम्ही फार जणांना वाटतो की देव आहे की नाही, तो देवाकडे पोहोचायचं असेल तर ते फार जण म्हणतात ते. मी आता तेच वाचलो आणि केशवदादाला आलेला सांगितले, मानव सेवा हेच मानव सेवा. सो आपण आजूबाजू बसलेल्यांनाच कधी कधी एक छोटासा स्माइल मी देतो. आम्ही हसलो तरी तो पुढचा माणूस एकदम जरा शांत होतो. कारण तेही फार कॉस्टली झाले आजच्या जगात. कोणी एक दुसऱ्याला बघून हसत की नाही. MP साहेब बरोबर आहे, मोबाईल मध्ये असतात ते बघून हसत असतात. दुसऱ्यांना वाटत असतो की असं का हसतोय. खरं एक दुसऱ्यांचं आपण जो बोलतोय एक दुसऱ्यांना तेव्हा एक हसत बोलणं, जो मानवता आहे तो अजून मी राखून ठेवायला पाहिजे हेच बाबांनी सांगून गेलेलं आहे. आणि तुम्ही आज सगळे आता SP साहेब म्हटले आणि मला इथे कमिटी मेंबरने सांगितले, म्हणजे दुसरे व्यसन न असले तर ऑटोमॅटिक क्राईम रेट बी फार कमी असतो. तो तसं हे कम्युनिटी आपण सहज चालू ठेवायला पाहिजे. तिथे तुम्ही 4 टाइम मिळतात, म्हणजे वर्षातून 4 मोठे प्रोग्राम तिथे होतात म्हणतात. सो ते आम्हाला व्हायब्रेशन. आपण टेम्पलला कशाला जातो, आम्ही मंदिरला कशाला जातो कधी कधी का, म्हणजे तिथे ते जो सण कुठलं शक्तीपीठ असतो तिथे जो मेडिटेशनचा पॉवर असतो, तिथे ते ध्यान एकत्रित करून आपण तिथे गेल्यावर ते आपल्याला फील होतो की आपण ही शक्ती आमच्यातही आलेला आहे. तसंच शक्ती इथे असो, नाहीतर आताच श्यामनाईक साहेब सांगितले दामाजी तिथे जो ऍक्च्युअल त्यांना नॉलेज म्हणजे मेडिटेशन करून करून ते जो सद्गुरू झाले तिथेही ते पॉवर असतो. इथे आल्यावर मला खरंच फारच आनंद होतो. आणि एक गुरु एक कोण असतो जो आपल्याला देवाकडे तो देव मार्ग सांगतो, तेच आपले गुरु असतात. सो गुरु त्या वर्ड मध्ये आता आम्ही सांगतो म्हणजे अंधकारापासून प्रकाशाकडे घेऊन जाणारा तोच गुरु. सो असले आमचे सद्गुरू तुलाजी बाबा सगळे तुम्ही भक्तजन तुम्हाला फार फार आभार. तुम्ही त्यांचा जो सांगितलेला मार्ग आहे ते पुढे घेऊन जातात आणि ते मी सगळ्या युथ लोकांना मी फार बघतोय, छोटे बी आहेत आणि एज लोक बी आहेत. सो ते
पुढच्या जनरेशनला कसं घेऊन जायचं ते आपल्याकडे फार मोठं हे असतो काम रिस्क असतो का म्हणजे ते ऐकतात का नाही पुढचे लोक सो नाही तर सगळे मोबाईल मध्ये आजकाल आता मॅडमने सांगितले मी युट्यूब चॅनल भी चालू केलेलं आहे त्यांना भी फार फार धन्यवाद सो युट्यूब नाही ते म्हणजे माध्यम मुख्य नाही मेसेज मुख्य आहे सो ते सांगून गेलेले मेसेज सगळ्यांना पोहोचायला पाहिजे म्हणजे युट्यूब बुक्स लिहिले जातात तर ते सगळ्या माध्यमातून आम्ही बाबांचे जो मार्ग सांगून गेले ते पुढे आम्ही सगळे बी घेऊन जायला पाहिजे सो आणि इथे तुम्ही मला एमटी साहेबांनी मला थोडे हे बी सांगितलं इश्यूज बी सांगितले तेही आपण पुढे डिस्कस करू डेफिनेटली आता फॉरेस्ट आले सांगतात सो मी आदिलाबाद कलेक्टर कसं आहे म्हणजे बॉर्डर येतो आदिलाबाद आणि आसिफाबादचा बॉर्डर येतो ते दोघांनी आम्ही कोऑर्डिनेट करून तेही कसं करायचं आपण इंचार्ज ऑनरेबल इंचार्ज मिनिस्टर जुगली कृष्णा सरवर बी बोलू आम्ही त्याला बी डिसिजन घेऊ आणि इथेही काही कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स म्हणतात आणि पुढे शेड्स म्हणतात तेही आपण एमपी साहेब आणि ऑनरेबल मिनिस्टर सर बोलून डिसिजन घेऊन डेफिनेटली ते करायचं आम्ही ट्राय करेल आणि परमनंट सोल्युशन का म्हणजे कधी येतो तो आता मी केशवदादा तेच लास्ट मीटिंगला मी सांगत होतो की तुम्ही आले तेव्हा 3 दिवस असतो आणि तुमचा प्रोग्राम असतो आणि त्याला सडनली परमनंट करायला गेला म्हणजे आम्हाला टाइम लागतो सो ते काय होतं एव्हरी टाइम टेम्पररीच होतो सो त्यासाठी पैसे आम्ही खर्च केले तरी त्याला एखादा परमनंट केलं तर कधीही भक्तांना यूज येतो असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण डेफिनेटली आम्ही ते कार्य पुढे करेल आणि सगळ्यांना आणि एकदा तेच सांगतो आपण दुसऱ्यांना हेल्प करत जायला पाहिजे सो आणि ते लोक पोरं भी फार आहेत आपण कोशिश नाही केलं आपण अगर आम्ही आता देव सगळं देतो म्हणून मी बसून गेलो तरी होत नाही सो थोडे लोक असतात देव कसंही देतो ना सो मी बसून बघतो एकदा देव देतो का नाही सो देव एकदा म्हणतो ना तू प्रयत्न तर कर तो प्रयत्न केलास तर नंतर मला बोलव सो एकटा माणूस तोच म्हणतो की मी एवढ्याला बोलवतोय तर देव मला दिसेना दिसेस ना मला देव आहे का नाही सो सद्गुरू एका म्हणतात ते डेफिनेटली येईल तर तू मीराबाई कसं बोलवलेली तिचे खायचं ते फळ खायला बोलवलेली तसं बोलून बघ येतात त्या बघ एकदा असं आपण म्हणजे वेगळे वेगळे प्राण सगळ्यांना देव दिसलेला आहे देव प्रसन्न झालेला आहे सो आपण मी तसं पुढे जायला पाहिजे लास्टला एकच मी कधी हे ऐकत असतो आणि मी आपल्याला सांगत असतो केल्याशिवाय मिळत नाही केलेलं फुकट जात नाही सो आपण केलं नाही तर आपल्याला मिळत नाही आणि केलेलं काही फुकट जात नाही काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे एका प्राणी तो देव जो बनवला आहे सगळ्या प्राणीमध्ये ते शक्ती आहे ते शक्ती आपण फाइंड आउट करायला केल्याशिवाय मिळत नाही केलेलं फुकट जात नाही काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे काम करीत जा हात मारीत जा मदत तयार आहे हे सांगून मी आज सगळ्यांना इथे धन्यवाद करतो आणि इकडे बोलवल्याबद्दल कमिटीबद्दल आणि सगळ्यांना गेस्ट बद्दल मी धन्यवाद म्हणून